लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे ना युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019, फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजच्या निवडणूक रणसंग्राम 2019च्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांचा सर्वसामान्य मतदारांशी परिचय व्हावा, तसेच सर्वसामान्य मतदारांच्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या या उमेदवारांपर्यंत पोहोचाव्यात आणि उमेदवारांच्या माध्यमातून त्या शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने आपण या कार्यक्रमाची आखणी आणि आयोजन केलेलं आहे। अमरावती लोकसभेचा जर विचार केला तर 24 उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत आणि या 24 उमेदवारांचं भाग्य येत्या 18 एप्रिल रोजी EVM मशीनमध्ये बंद होणार आहे। अशातच अपक्ष उमेदवार म्हणून आपल्यासोबत आज श्रीकांत रायबोले आहेत आणि श्रीकांत रायबोले यांचा परिचय म्हणजे तरुण तरफदार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि पहिल्यांदाच डायरेक्ट लोकसभा निवडणुकीमध्ये ते उतरत आहेत। तर सर्वप्रथम श्रीकांत रायबोले, आपण आपला परिचय हा नवख्या आणि जुन्या दोन्ही मतदारांना द्यावा। मी श्रीकांत रायबोले, श्रीकांत उल्हासराव रायबोले, राहणार देवीनगर वडाडी, कॅम्प अमरावती। माझं शिक्षण तसं BA B.Ed झालेलं आहे। B.Ed स्पेशल एज्युकेशनमध्ये HI मध्ये झालेलं आहे आणि मी सध्या खाजगी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। BA B.Ed झालेले श्रीकांत रायबोले एका खाजगी कर्मचारी म्हणून कार्य करीत आहेत। सोबतच त्यांचा जनसंपर्क बऱ्या प्रमाणामध्ये आहे। अगदी तरुण आणि होतकरू असे हे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत। श्रीकांत, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आपण किती वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये आहे किंवा समाजकारणामध्ये आहात? तसं सक्रिय राजकारणामध्ये म्हणायचं तर ही माझी पहिलीच वेळ आहे आणि समाजकार्यामध्ये म्हणायचं तर मी असं नाही म्हणणार की मी समाजकार्यामध्ये आहे, कारण मी आणि माझी बहीण 2011पासून तर 2016पर्यंत आपली जी विटाभट्टी वगैरे जो स्लम एरिया आहे तिथले जे काही मुलं आहेत तर त्यांचं 3रीपासून तर 9वीपर्यंत आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्युशन घ्यायचो। काही कारणामुळे 16पासून आपल्याला बंद करावं लागलं, कामाचा व्याप म्हणा किंवा वेळाची कमतरता म्हणा, त्यामुळं आपण कमी केलं। आणि आता जे आपण उतरलेलो आहोत तर हे मी जे आता कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे, तर माझं 5 वर्षापासूनचा अनुभव आहे। बरेचसे असे कार्य आहेत की जे होऊ शकतात, पण आपले इथले जे आपले निवडून दिलेले जे उमेदवार आहेत किंवा जे आपण म्हणतो खासदार वगैरे जे आहेत हे त्या पद्धतीने कार्य करत नाही आहेत। आपले जे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, रोजगार सेवकांचे प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे राज्यामध्ये, आपल्या इव्हन अमरावती जिल्ह्यामध्ये पाण्याची फार मोठी टंचाई आहे, पाण्याचा प्रश्न आहे। इथे भरपूर सगळे प्रकल्प आहेत, निम्नपेढी प्रकल्प झाला, घुंगशी प्रकल्प झाला, बेमडा प्रकल्प झाला, कित्येक वर्षापासून हे प्रकल्प चालू आहेत परंतु अद्याप याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। तसंच बेरोजगारी हा काही नवीन विषय नाही राहिला, मग याला कुठेतरी आळा घालावा म्हणून आपण राजकारणामध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे। वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा त्यांनी विडा उचललेला होता, परंतु वेळेअभावी त्यांना तो कार्यक्रम सोडून द्यावा लागला आणि आज जे ते सांगतायत की जी नेते मंडळी आहे, जी राजकारणी मंडळी आहे, त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही म्हणून ते या निवडणुकीसाठी उभे आहेत। मला आपल्याला एक प्रश्न आणखी असा विचारायचा आहे की अमरावती लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन म्हणजे समाजासाठी म्हणा किंवा रिपब्लिकन ऐक्य ज्या ठिकाणी आहे असा मतदारसंघ आहे आणि म्हणूनच
SC अनुसूचित जातीसाठी हा राखीव आहे. रिपब्लिकन ऐक्य ज्या ठिकाणी फुटलेलं आहे, आज आपण जर बघितलं तर ॲडव्होकेट गवई यांनी युवा स्वाभिमानची वाट धरलेली आहे. गुणवंत देवपारे जे मागच्या 2014च्या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीवरून निवडणूक लढले होते आणि 98,200 मताधिक्याचा आकडा त्यांनी घेतला होता. त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेबांसोबत ते झालेले आहे. संजय हिरामन आठवले अशी अनेक नावे आहेत की जे या रिंगणामध्ये आहेत. याच्यामध्ये आपल्याला असं नेमकं काय आहे की जनतेने आपल्याला मतं दिलं पाहिजे, असं आपण इतरांच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात? ह्याच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण बरेच वेळेला इतर जे नेते मंडळी आहेत ह्यांच्याकडे आपले प्रश्न मांडलेले आहेत, परंतु तसा प्रतिसाद आपल्याला मिळालेला नाही. आणि आता जे रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांनीसुद्धा पाहिजे ते इश्यू हाताळलेले नाही आहेत. जसं प्रचारामध्ये आपल्याला माहिती पडते की कोण कुठले मुद्दे घेऊन पुढे येत आहे. त्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न घेतलेला नाही आहे, रोजगार सेवकांचा प्रश्न घेतलेला नाही आहे, पाण्याचा प्रश्न घेतलेला नाही आहे. आणि आपण जे म्हणतो युवकांमध्ये जे बेरोजगारी आहे, बेरोजगारींचा प्रश्न घेतलेला नाही आहे. मी तर हे म्हणेन सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता सध्याच्या कंडिशनला बेरोजगारीचा आहे. बेरोजगारी नुसतं बेरोजगारी नसेल, त्यामध्ये एक स्तर निर्माण झालेला आहे. आज चपराशाची जरी जागा निघतात तर त्यामध्ये लॉ केलेले विद्यार्थी किंवा MA BEd वगैरे झालेले विद्यार्थी शिपायाचा फॉर्म भरतात. याला काय म्हणावं? एकतर तुमचं शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे किंवा त्या दर्जाचं त्या शिक्षण आधारित जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कुठंतरी अक्षम ठरत आहे. मग आता ह्यामध्ये एकाही पक्षाने ह्या संदर्भात कुठलाही असा मुद्दा मांडलेला नाही. त्यामुळं मला हा असा निर्णय घ्यावा लागला. आपण या निवडणुकीला सामोरं जाताना स्वतःचा काही वचननामा किंवा जाहीरनामा सादर केला आहात का, किंवा जनतेपुढे तो मांडणार आहात का? हो, यामध्ये आम्ही जाहीरनामा दिलेला आहे. त्यामध्ये पहिलाच मुद्दा दिलेला आहे कंत्राटी कामगारांना अर्धवेळ कामगार म्हणून नोंद केलेली आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचं मानधन मिळत नाही. जे रोजगार EGS मधले जे कामगार आहेत त्यांच्यावर पर्सेंटेज 6% 7% त्यांना मिळतो. तर काही ग्रामपंचायती अशा आहेत का तिथं 2 किंवा 3 कामापेक्षा जास्त नाही आहेत. मग यांना हा जो मानधन आहे 6 महिन्यातून एक वेळा 1000 किंवा 1200 रुपये निघतं. आजच्या कंडिशनला मला सांगा 1200 रुपये कुठं परवडतं? तर 1200 रुपये आठवड्याला जरी म्हटलं तर ते घरी खायचं काय आणि पुरवायचं काय असा प्रश्न पडतो. त्यानंतरचा मुद्दा आहे कंत्राटी कर्मचारी 2010पासून कंटिन्यू आंदोलनं करत आहेत. 2014, 2015, 2016 कंटिन्यू यांचे आंदोलनं चालू आहेत, पण त्यावर अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. तसं बाहेर राज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी ह्यांना परमनंट करण्यात आलेलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये कुठल्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप परमनंट केलेलं नाही आहे. किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे समान काम समान वेतन, हाही मुद्दा कुठे घेतलेला नाही आहे. त्यांना कुठलंच आत्ताही जवळजवळ 5 ते 10 वर्ष झाले कंत्राटी कर्मचारी 7,000वर काम करत आहेत. यामध्ये BA, BCom, D.Ed वगैरे झालेले विद्यार्थी इथे 6-7 हजारावर काम करत आहेत. त्यानंतरचा आपण तिसरा प्रश्न घेतलेला आहे EGS मधलेच जे मजूर आहेत, मजूर वर्ग, ह्यांना दर वर्षाला फक्त 3 रुपये 4 रुपये वाढ मिळत आहे. जसं आतापर्यंत 203 रुपये त्यांना रोजगार मिळत होता दिवसाला, आता तो वाढून 206 रुपये झालेला. तर आपण जर पाहिलं तर बेरोजगारी म्हणा, जे महागाई आहे, महागाईच्या हिशोबाने हा कमी आहे, तर हाही कुठंतरी वाढला पाहिजे. त्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी मुद्दा घेतलेला आहे पेरणी ते कापणी. कारण आपण जाणतो आहोत भारत देश हा कृषीप्रधान देश मानला जातो. मग जर आपण EGSमधून फळबाग लागवड जर घेऊ शकतो तर मग पेरणी ते कापणी हा कार्यक्रम का घेऊ शकत नाही, हाही मुद्दा आहे. याने शेतकरी तसाच मजूर आणि जे आपले रोजगार सेवक आहे ह्यामध्ये तिघांचासुद्धा फायदा होतो. तसंच गव्हर्नमेंटचासुद्धा आहे, कारण गव्हर्नमेंट म्हणतं की नवीन कामं घ्या, कामं उपलब्ध नाही आहेत. मग ह्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याच्यामध्ये शेतकरीसाठी जो लागतो सर्वात महागाईचा जातो मजूर वर्ग आज मिळत नाही. कुठल्या शेतकऱ्याला जातो तर तो 400-500 रुपये त्यांना पर डे द्यावा लागतो. पाहिजे तसं काम होत नाही. तेच जर आपण EGSमधून जर घेतलं
तर शेतकऱ्यावरचा जो मोठा बोजा आहे तो आपण कमी करू शकतो. तो आपण मुद्दा घेतलेला आहे. त्यानंतर जिल्ह्यामध्ये जे लघुउद्योग आहे, लघुउद्योगांना चालना दिली किंवा नवीन शेती आधारित जे जर लघुउद्योग सुरू केले तर आपण बेरोजगारीला कुठेतरी आळा घालू शकतो. कारण नवीन नोकऱ्या येणं हे तर शक्य नाही आहे. कारण दरवर्षाला नोकऱ्या येणार आहेत, दरवर्षाला काही नवीन पोरं शिक्षण घेऊन बेरोजगार म्हणून फिरणार आहेत. तर याला कुठंतरी आळा म्हणून आपल्याला उद्योग क्षेत्राकडे वळणं आवश्यक आहे. त्यानंतरचा आपण मुद्दा घेतलेला आहे वीज बिलाचा. आता सध्याचे आपल्याकडे 8 रुपये 9 रुपये युनिट लागत आहेत, जे की हे विद्युत बहुतेक आंध्रावरनं आपल्याकडे येत आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये इथं विद्युत निर्मिती होते. मग इथल्या विद्युतचा उपयोग का नाही करायचा? इथल्या जर विद्युतचा आपण उपयोग केला तर आपण वीज बिल कमी करू शकतो, युनिटचा दर कमी करू शकतो. सर्वसमावेशक जे उमेदवारांचे जाहीरनामे असतात त्या प्रकारेच रायबोले यांचा हा जाहीरनामा आपल्याला इथे दिसतो आहे. एक प्रश्न जो जाता जाता आम्ही प्रत्येक उमेदवाराला विचारतो तो प्रश्न असा आहे की आपण मतदान मागताना आपल्याला या मतदारांनी का निवडून दिलं पाहिजे? आपल्याला खरंच विकासाची जर आवश्यकता असेल, जर नवीन मुद्द्यांची आवश्यकता असेल, नवीन काहीतरी बदल हवा असेल तर त्यांनी मला निवडून दिलं पाहिजे. मी असं म्हणत नाही किंवा जोर जबरदस्ती नाही. मुद्दे जे मी दिलेले आहेत त्या मुद्द्यांवरून मला निवडून द्या असं मी अपेक्षा करतो. कारण जे कुठले मुद्दे आहेत, आपल्या सध्याची कंडिशन ही आहे की आपल्याला या मुद्द्यांची आवश्यकता आहे, रोजगाराची आवश्यकता आहे. आपण आणखी एक मुद्दा मांडायचं विसरलो की 1983मध्ये आपल्या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून मेडिकल कॉलेज आपल्या इथे नाही आहे. हा 1-2 वेळा प्रश्न उठलेला होता पण त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. तसंच मध्यंतरी मी आपल्याच न्यूज चॅनलवर ऐकलं की मास कम्युनिकेशनमध्ये जे विद्यार्थी PhD वगैरे करू इच्छितात त्यांना इथे गाईड उपलब्ध नाही आहे. ह्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, ह्यावर उपाययोजना झाली पाहिजे. आपण जे पाहतो आहे मागल्या 10 वर्षामध्ये आपलं काय कार्य झालेलं आहे, कुठले मुद्दे होते तेच आपण पुढे पाहतो. आणि यामध्ये जर काही चेंज पाहिजे असेल तर नक्कीच जे लोकांनी मला निवडून दिलं पाहिजे. श्रीकांत रायबोले यांनी आपल्याला सांगितलं की का बरं त्यांना मतदारांनी मताचा कौल दिला पाहिजे. त्यांनी आपल्यासमोर मांडलं की त्यांचे सर्वसामान्य मतदारांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील आणि यासाठी ते या उमेदवारी रिंगणामध्ये उतरलेले आहेत. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती निवडणूक रणसंग्राम हा कार्यक्रम आपण पाहतो आहोत. येत्या 18 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये रायबोले यांचं भवितव्य EVMच्या मशीनमध्ये बंद होणार आहे. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि निवडणुकीच्या या धामधुमीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्यासाठी जो अमूल्य वेळ काढला, VCNला जी भेट दिली त्यासाठी त्यांचे आभार मानूया. आणि निवडणूक रणसंग्राम या कार्यक्रमासाठी आपण दररोज बातम्यानंतर आणि बातम्यांच्या पूर्वीसुद्धा निवडणूक रणसंग्राम हा कार्यक्रम बघणार आहोत. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती. तोपर्यंत बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज. नमस्कार.